हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17 श्लोक क्रमांक 3. न जातु विषया केपी स्वारामुं हर्षयन्त्यमी सल्लकी पल्लव प्रीत मिवेभन निंब पल्लवाहा. भावार्थ: सल्लकीच्या पानांवर मोठ्या खुशीत ताव मारणारा हत्ती कडुलिंबाच्या पानांकडे ढुंकूनही पाहत नाही. याचप्रमाणे आत्मानंद झालेल्याला इतर कोणतेही विषय आकृष्ट करू शकत नाहीत. भौतिक जगात विषयवस्तूंच्या गराड्यात वास्तव्य करत असूनही त्यांचाच उपयोग करून आध्यात्मिक तत्त्वज्ञान कसे जाणून घ्यावे आणि ते कसे अंगीकारावे हे समजावून सांगण्यासाठी येथे अष्टावक्र मुनींनी हत्तीचे उदाहरण दिले आहे. हत्तीला झाडाची कोवळी कोवळी पालवी, लुसलुशीत गवत, मऊ लता पल्लवी फार आवडते. या अशा खाद्यावर तो मोठ्या संतोषाने ताव मारतो. असा हा हत्ती कडवट चव असलेल्या कडुलिंबाच्या पानांकडे लक्षही देत नाही. तो त्या कडू पानांकडे ढुंकूनही पाहत नाही. हत्तीच्या या उदाहरणावरून आपण आत्मतत्व, आत्मप्रचिती, आत्मज्ञान समजून घ्यायचे आहे. ज्या विषयात आनंद मिळतो त्यातच रुची निर्माण होते. असे म्हणतात की राजहंसाला निरक्षीर विवेक असतो. तो दुधामधून पाण्याचा अंश दूर करून दुधाचा तेवढाच अंश बरोबर शोषून प्राशन करतो. एकदा का आनंद भरलेल्या विषयांची जाण आली की त्याच विषयाची गोडी लागते. एवढेच नव्हे तर त्या व्यतिरिक्त इतर विषयांबद्दल आकर्षण वाटत नाही. त्यांचा तिटकारा येतो. त्या विषयांची घृणा निर्माण होते. दूध तापून वर आले की त्याची साय धरते. ती सत्वयुक्त असते. तसेच एकदा का भौतिक जगतातील विषय वस्तूंचा फोलपणा उमजला, त्यांचा उपयोग करून आत्मतत्व मिळवण्याची कला अवगत झाली की हे भौतिक विषय वस्तू फेकून देऊन आत्मविषय तेवढेच सेवन करायचे असतात ही जाण येते. खोबऱ्याची चव समजली की करवंटी फेकून दिली जाते. कमळ चिखलातच उगवते, परंतु तो चिखल दूर करून त्यामधून कमळ तेवढेच उचलले जाते. एकदा का अध्यात्माची गोडी आणि आवड निर्माण झाली की ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्या प्रयत्नांची धुंदी काही निराळीच असते. त्यातच मोठा आनंद प्राप्त होतो. यश किंवा अपयश याचा विचार नंतर असतो. मुळातच आपण विश्वातील सर्वोत्तम मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत हीच भावना फार उदात्त असते, आनंदमय असते. साक्षात्कार झाला की अध्यात्म साध्य करण्यासाठी कष्ट घेतले जातात. त्या कष्टांचे काही वाटेनासे होते. मग भौतिक जगताच्या दृष्टिकोनातून कितीही हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या तरी त्या सहजच हसत हसत सहन केल्या जातात. हे असे करताना जे जसे आहे त्यातच महासमाधान मिळते. तेथे हाल होत नाहीत. एकदा का ती आध्यात्मिक वरची उच्च पायरी गाठली की पुन्हा खाली उतरणे होत नाही. तशी इच्छाही होत नाही. कसेही करून साक्षात्कारी तेथेच घट्ट उभा राहतो. कितीही भूक लागली तरी सिंह गवत थोडेच खाणार आहे. तो इतरांची ऐती शिकार थोडीच खाणार आहे. तो स्वतःचे भक्ष्य स्वतः शिकार करूनच खातो. साक्षात्कारीची तहान भूक खुद्द परमात्मा असते. ती इतर मार्गाने भागत नाही. ती त्या परमात्म्याच्याच दर्शनाने शमन होते. रेख छोटी करायची असल्यास ती पुसणे हा नकारात्मक प्रयत्न झाला. त्याऐवजी त्या रेघेचे शेजारी मोठी रेघ काढावी. ती पहिली रेघ आपोआपच लहान होते. लहान मुले, आजारी वृद्ध कोत्या प्रवृत्तीचा काहीतरी हट्ट करून किंवा चमत्कारिक वागून लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. हा नकारात्मक प्रयत्न झाला. समोरच्याला कमी लेखून त्याची निंदा करून त्याची उणीधुणी काढून तसे करणारा मोठा होत नाही.
आणि तो समोरचा लहानही होत नाही. आपले मोठेपण आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करावे लागते, तेव्हा मोठेपण मिळते. प्रकाशाची व्यवस्था करावी, काळोख आपोआप नष्ट होतो. यास्तव अध्यात्मासाठी साधना, उपासना, सत्संग करावा, साक्षात्कारी व्हावे. संसार आपोआप दूर होतो. हरिओम.